वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालंय। गॅस, पेट्रोल, डिझेल तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींविरोधात ठाकरे शिवसेनेच्या वतीनं कागल तालुक्यातील बाचणी इथं नुकतंच आंदोलन करण्यात आलं। कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला। वाढती महागाई, घरगुती गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आणि पेट्रोल डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित कोलमडलंय असा आरोप करत ठाकरे शिवसेनेच्या वतीनं बाचणी इथं आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आणि शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अशोक पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी गॅस सिलेंडरला हार घालून प्रतिकात्मक निषेध नोंदवला। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आंदोलकांनी सांगितलं। गॅस सिलेंडरचे दर तातडीनं कमी करावेत, पेट्रोल डिझेलवरील अतिरिक्त कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, तसंच डाळी, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणाव्यात अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली। या आंदोलनात डॉक्टर के.एम. पाटील, हरी पाटील, चंदर पाटील, विजयराव पाटील, अमर पाटील, जीवन कोळी, शीतल मुळीक, प्रल्हाद पाटील, राम पाटील, निवास पाटील, श्रीकांत पाटील, आनंदराव जगताप, वैभव कुंभार, प्रकाश पाटील, श्रीधर पाटील, किरण दळवी, प्रकाश रेडेकर यांच्या पंचक्रोशीतील शिवसैनिक, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते।